ओके, आपण या सेशनमध्ये पुढचा शिकू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL ज्याला म्हणतो, किंवा याला अजून म्हणतात लूप लॉ. असं का म्हणतात तुम्हाला सांगतो मी. बघा, एक सर्किट, एका सर्किटचा जस्ट पार्ट काढतो मी. बघा, लक्षात द्या. हा पॉईंट समजा A आहे, आणि समजा इथे एक रेजिस्टन्स आहे, आणि इथे एक बॅटरी आहे, सेल आहे. इथं परत एक अशी सेल लावली. इथं परत एक हे रेजिस्टन्स काहीतरी आहे, आणि त्यानंतर इथं परत एक सेल लावली, आणि इथं B पॉईंट आहे. आपण ह्याच्या काहीतरी व्हॅल्यूज घेऊ. से हे R1 आहे, हे आहे. आपण हवा असेल तर एक एक्झाम्पलसाठी आपण लेट अस टेक सम नंबर्स. से 2 ओहम, ह्याला घेऊ 4 वोल्ट, ह्याला घेऊ 6 वोल्ट, ह्याला घेऊ 3 ओहम, ह्याला घेऊ आपण विल टेक 4 वोल्ट. असं एक सर्किट आहे. कुठल्या तर सर्किटचा भाग आहे, म्हणजे इथं असं सर्किट कंप्लीट होत आहे कुठेतरी. बरं, तर ह्या सर्किटचा भाग आहे, यातनं काहीतरी करंट फ्लो होतोय, I करंट फ्लो होतोय. ओके, आता मला सांगा, पोटेन्शियल ॲट A समजा हे VA आहे आणि हे VB आहे, तर मला VA आणि VBचं काही रिलेशन लावता येईल का? बघा, प्रयत्न करू. लेट स्टार्ट फ्रॉम दिस पॉईंट. ह्याचं पोटेन्शियल किती आहे? VA. पोटेन्शियल म्हणजे अगेन मी परत रिपीट करतो, पोटेन्शियल म्हणजे काय? वर्क डन टू ब्रिंग युनिट चार्ज ॲट दिस पॉईंट. यामधलं या पॉईंटमधली असलेली शक्ती. चार्ज जेव्हा इथनं फ्लो होतोय तेव्हा त्या चार्जची शक्ती इथं. तर करंट असा फ्लो होतोय, डायरेक्शन अशी आहे करंटची. बरं, असा फ्लो होतोय, त्याची शक्ती 2 ओहममधनं गेले की शक्ती काहीतरी त्याची कमी होणार, ही विल बिकम वीक. ओके, म्हणजे याचं पोटेन्शियल या ठिकाणचं कमी असणार. कितीने कमी असणार? जितका या व्होल्टेजच्या क्रॉस पोटेन्शियलचा ड्रॉप झालेला आहे तितकं इथं कमी होणार ना. आणि या ठिकाणी पोटेन्शियलचा ड्रॉप किती असतो? V = IR असतो ना. म्हणजे या ठिकाणी कितीचा ड्रॉप झालेला आहे? I × R. आपण आता हे I पण घेऊयात, से 1 अँपियर. I × R म्हणजे मला सांगा, हा VA इथला आहे, ह्याला VAला पण आपण जर नंबर घ्यायचा आहे. बरं, ठीक आहे, VAच घेऊ. VA आणि VA मधनं काय कमी झाल्यानंतर इथलं तुम्हाला पोटेन्शियल मिळेल? I आणि R ना. म्हणजे I ची व्हॅल्यू किती आहे? VA - I × R, म्हणजे 2 थोडक्यात. म्हणजे हे काय आहे? इथलं पोटेन्शियल तुम्हाला मिळालं, हे कळतंय? ओके, इथलं पोटेन्शियल काय? आता काय झालं, हा करंट असा फ्लो होत होता, आता काय झालं, इथं बॅटरी आहे ना. लक्षात घ्या, ह्याचा अर्थ काय? हे जे पोटेन्शियल आहे हे किती आहे? VA - 2 ना. हे पोटेन्शियल कोणाचं आहे? या पॉईंटचं आहे. आणि या पॉईंटचं जे आहे ते या पॉईंटचं आहे, कारण मध्ये काही रेजिस्टन्स नाही आहे. ओके, या पॉईंटचा रेजिस्टन्स किती आहे? VA - 2. आता या प्लेटचा रेजिस्टन्स हे प्लस आणि मायनस असतं ना बॅटरीचं, आणि 4 व्होल्टनी ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स 4 व्होल्टचा आहे. म्हणजे इथलं जे पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा इथलं पोटेन्शियल 4नी कमी असणार आहे ना. म्हणजे इथलं पोटेन्शियल किती आहे? V - 2 आहे. म्हणजे इथलं पोटेन्शियल किती असणार आहे? V - 2 - 4 म्हणजे किती? V - 6. पुढे मग इथलं पोटेन्शियल इथं आलं, मग ह्याचं पोटेन्शियल किती आहे? V - 6. मग आणि इथेचं पोटेन्शियल परत 6नी कमी होणार, म्हटल्यानंतर ह्याचं पोटेन्शियल काय असणार? V - 6 - 6 ना. याच्यापेक्षा 6नी कमी, म्हणजे काय झालं हे? V - 12. अच्छा, इथनं परत हाच करंट I इथं जातोय ना पूर्ण सर्किटमधनं. हा करंट इथं आला, इथला करंट इथं परत त्याची एनर्जी अजून कमी झाली, V - 12 होती. VA सगळीकडे VA. - 12. आता हे VA - 12 परत I × Rच्या प्रोडक्टनी कमी झाली, पोटेन्शियल ड्रॉप झाला. म्हणजे इथलं पोटेन्शियल किती आहे? VA - 12 - I × R. I किती आहे? I ची व्हॅल्यू 1 अँपियर आहे ना ऑल थ्रू आउट. I × R म्हणजे किती झाले हे? VA - 15. कळतंय ना. हे कशाचं आहे? हे या पॉईंटचं आहे पोटेन्शियल. या पॉईंटचं पोटेन्शियल किती आहे? परत
या पॉईंटचं VA-15 आहे ना याचं, आणि अजून परत 4नी हे कमी झालं, म्हणून म्हणजे काय झालं VA-15 -4 हे किती येतं VA-19. आता या पॉईंटचं VA-19 आहे म्हणजे ह्याचं पण VA-19 आहे, पण आता हा पॉईंट बी आला आणि हे बीचं VB जर असेल तर मला काय देता येईल, हे इक्वल टू हे ना, दोन सेमच आहेत ना हे, म्हणून आय कॅन राईट हिअर दॅट VA-19 इज इक्वल टू VB. तुम्हाला कळतंय? बघा, एका कुठल्याही सर्किटमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला हे कळलं की हा लूप लॉ लावणं काही अवघड नाही आहे, हे लॉजिक तुम्हाला कळलं का? अजून एक बघूयात. मी एक रँडमली आता असे हा पॉईंट ए आहे आणि ही एक सेल आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, परत एक सेल आहे, हा रेजिस्टन्स आहे, अजून एक रेजिस्टन्स काढतो मी, आणि त्यानंतर हा एक अशी सेल घेतो, अजून एक रेजिस्टन्स घेतो, आणि इथं पॉईंट बी. बोला, या सगळ्यातनं करंट जर आय फ्लो होणार आहे मला माहिती आहे, तर आता मी हे VA आणि VBचं रिलेशन कसं लावतो, स्क्रीनला पॉज करा आणि तुम्ही ट्राय करा. बघा, ह्याचं VA आहे, आता काय ह्याचं पोटेन्शियल VA. ओके, कॉल इट E1 काय याचं EMF, याचं हे E2 याचं EMF, E3 याचं EMF, कॉल इट R1 R2 R3 R4. ओके, आता ट्राय करा. बघा, ट्राय करून झाला असेल तर लक्ष द्या, हे आहे VA, हे VA पोटेन्शियल म्हणजे हे सगळं VA इथपर्यंत VA आहे, या प्लेटचं पोटेन्शियल VA. इथनं E1नी वाढलं ना, हे या पोटेन्शियल E1नी वाढ झाली, म्हणजे ह्याचं पोटेन्शियल काय, या पॉईंटचं जे पोटेन्शियल तेच या पॉईंटचं ना, ह्याचं पोटेन्शियल काय VA प्लस E1. बरं, पुढे परत पुढे आता रेजिस्टन्स आला म्हणजे याची शक्ती कमी झाली, हो ना, कमी झाली ना, नाश झाला, म्हणजे सांडत गेला तो त्याचं पोटेन्शियल, असं काहीतरी म्हणा, पोटेन्शियल कमी होत जाणार ना. ह्याचं पोटेन्शियल किती आहे VA प्लस E1, हे इथलं होतं, मायनस IR1 असं लिहू, IR एवढ्या व्हॅल्यूनी कमी होणार, म्हणजे आता हे पोटेन्शियल जे या पॉईंटचं आहे म्हणजे या प्लेटचं तेच पोटेन्शियल आहे, इथनं या प्लेटला वाढ झाली, कितीनी वाढ झाली, E2नी वाढ झाली, म्हणजे इथलं पोटेन्शियल किती आहे VA प्लस E1 मायनस IR1 प्लस E2. पुढे आलं आता परत रेजिस्टन्स आला, रेजिस्टन्स परत इथं कमी झालं, म्हणजे हे पोटेन्शियल किती आहे इथलं किती आहे VA प्लस E1 मायनस IR1 प्लस E2, हे सगळं लिहिलं, आणि मायनस IR2. परत इथं अजून परत कमी झालं, इथलं पोटेन्शियल काय लिहू मी, आता हे मध्ये आलं फार, ओके, बोला इथलं पोटेन्शियल काय लिहू मी, इथलं हे सगळं आहे तसंच येणार, पहिलं लिहितो मी VA प्लस E1 मायनस IR1 प्लस E2 मायनस IR2, हे लिहिलं आहे तसंच लिहिलं, आणि मग IR3 कमी झालं, परत मायनस IR3, हे या पॉईंटचं झालं पोटेन्शियल, मग या पॉईंटचं या प्लेटचं पण तेच पोटेन्शियल आहे, आता या प्लेटचं पोटेन्शियल याच्यामध्ये E3नी कमी होणार, म्हणजे इथलं पोटेन्शियल आता कसं लिहू मी, इथलं पोटेन्शियल कसं लिहितो VA प्लस E1 मायनस IR1 प्लस E2 मायनस IR2 मायनस IR3, हे सगळं लिहिलं, आणि ह्याच्यात E3नी कमी झाली ना, मायनस E3. आता याचं पोटेन्शियल लिहितो मी, ह्याचं कसं लिहू, ह्याला जागाच नाही आहे, ह्याचं पोटेन्शियल मी इथं लिहितो. बघा, हे सगळं आता इथं पण R4 रेजिस्टन्स लागला म्हणजे कमी होणार, म्हणजे काय लिहितो मी, इथलं पोटेन्शियल काय आहे VA प्लस E1 मायनस IR1 प्लस E2 मायनस IR2 मायनस IR3 मायनस E3, हे सगळं इथलं झालं, मायनस IR4. कळतंय?
आता हे इथपर्यंत आलं. आता हे पोटेन्शियलच व्हीबीचं पोटेन्शियल असणार इज इक्वल टू व्हीबी. तुम्हाला कळतंय? म्हणजे तुम्हाला एक कुठलंही सर्किट दिलं असेल तर त्या सर्किटमधनं जर तुम्ही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला पोटेन्शियल काढत कॅल्क्युलेट करता येऊ शकतं तुम्हाला या मेथडने. बघा ना, बॅटरी असेल तर आपण त्या डायरेक्ट वाढवायचं त्याच्याने. जर आपण कमी छोट्या प्लेटपासून निगेटिव्ह पोटेन्शियलच्या टर्मिनलपासून पॉझिटिव्ह जात असो तर E1 वाढेल. इथं काय झालं, मोठ्याकडनं छोट्याकडे जातोय म्हणजे E1 E2 E3 कमी झालं. तुम्हाला हे कळतंय? ओके. आणि जेव्हा तुम्ही रेझिस्टन्समधून पास होता तेव्हा काय होतं, एनर्जीचा लॉस होतो, पोटेन्शियलचा लॉस होतो त्या रेझिस्टन्स ओव्हरकम करण्यामध्ये. कळतंय? म्हणजे त्यात तो तुम्ही ड्रॉप कसं लिहिता, करंट पासिंग थ्रू दॅट रेझिस्टन्स इन टू व्हॅल्यू ऑफ दॅट रेझिस्टन्स. हे तुम्हाला कळलं का? एकदा परत आता चेक करा. ह्याचं PDF पण तुम्हाला पाठवलेली आहे, पाठवतो मी, एकदा चेक करा. आता याच्यावरनं लूप लॉ काय होतो सांगतो. समजा हे सर्किट एका लूपमध्ये असेल. लूप म्हणजे क्लोज्ड बाउंड्री ना. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा, या बी पॉईंटला मी उचलतो आणि बी पॉईंटला उचलतो आणि ए वर चिटकून टाकतो. कळतंय का? म्हणजे काय झालं, दिस बिकम्स अ लूप ना. हा काय, कसं मी परत ड्रॉ करतो. ए पॉईंट हा आहे, हे E1 R1 E2 R2 R3. बघा, ए आणि बी पॉईंट आता सेमच झाले, एकच कन्सिडर झाले. आता मी काय केलं, हेच याच सर्किटच्या म्हणजे जे काय सगळं आहे ह्याच्याच काय केलं, मी एक लूप बनवून टाकलं. बघा आता सेम हा झाला लूप लॉ. आता फक्त काय होईल, या ह्याचं अख्खं हे सगळं ट्रेल अशीच राहणार ना. बघा, E1 R1 E2 R2 R3 E3 R4. कळतंय? म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते मी ह्याच्यासाठी होतं तेच लावेल. फक्त काय, फक्त सर्किटचा गोल केला आणि याला जोडून टाकलं. जेव्हा जोडून टाकलं तेव्हा काय झालं, VA ऑल्सो बिकम्स इक्वल टू VB. सॉरी, VB ऑल्सो बिकम्स इक्वल टू VA. का म्हणायचं? कारण दोन्ही पण आता कोइन्साइड झाले ना एकमेकांना. हे जोडल्यामुळे काय झालं, हे असं झालं. मग काय लिहितं, दिस इज इक्वल टू, हे नीट लिहिलं गेलेलं नाही आहे माझ्याकडनं, दिस बिकम्स इक्वल टू VA. म्हणजे दिस एंटायर LHS इज इक्वल टू RHS. नाउ लुक ॲट द फन. आता VA आणि VA कट होणार, इक्वेशन कट झालं. मग काय मिळालं मला, E1 मायनस IR1 प्लस E2 मायनस IR2 मायनस IR3 मायनस E3 मायनस IR4 इज इक्वल टू 0. तुम्हाला सगळ्यांना कळतंय? हे असं आलं. काही नाही, ह्यालाच म्हटलेलं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा त्याला लूप लॉ म्हणतो. हे लूपमध्ये होतं. काय असतं त्या लॉचं स्टेटमेंट काय आहे, कुठल्याही एका सर्किटच्या लूपमध्ये, लूप म्हणजे ज्या ठिकाणी चालू झालं त्या ठिकाणी संपायला पाहिजे, त्यालाच लूप म्हणतो ना आपण. सर्किटच्या कुठल्याही लूपमध्ये काय करायचं, करंटला फॉलो करत जायचं. करंटला फॉलो करायचं. तर करंट असं जातोय ना, असा ट्रॅव्हल करतोय. करंटला फॉलो करायचं, तर करंट असा ट्रॅव्हल करतोय ना या ठिकाणी. मग तुम्ही करंटला फॉलो करा. आणि करंट फॉलो करता करता काय, तुम्ही जर लोअर पोटेन्शियल एका सेलमध्ये आले, सेलमध्ये काय लोअर पोटेन्शियलपासून हायर पोटेन्शियलला जात आहे, तर तुम्ही काय करता, प्लस करता, प्लस त्याचा EMF घेता E1. इथं पण प्लस E2 घेतलं ना, का, कारण E2 मध्ये पण मी लोअरपासून हायरला गेलो म्हणून प्लस E2 घेतलं. हां, E3 मध्ये बघा मायनस E3 घेतलं, का, कारण E3 मध्ये मी मायनसकडनं प्लसला गेलो. कळतंय ना? म्हणजे तुम्ही काय करा, अख्ख्या लूपमध्ये समेशन ऑफ, आता हे स्टेटमेंट कसं लिहितात पुस्तकात वाचतो मी. बघा आर्यन पहिले कसं स्टेटमेंट दिलं, द अल्जिब्राइक सम ऑफ चेंजेस इन पोटेन्शियल अराउंड एनी क्लोज्ड लूप इन्व्हॉल्विंग रेजिस्टर्स अँड सेल्स इन अ लूप इज 0. ओके, आता हे स्टेटमेंट किती ॲम्बिग्युअस, तुम्हाला वाचून ह्याचा अर्थ असं कळला असता का? एनिवे, तुम्ही अजून कुठल्याच पुस्तकात तुमच्याकडे चांगलं स्टेटमेंट असेल तरी बघा, मी सांगतो तुम्हाला काय.
त्याचं स्टेटमेंट कसं लिहिता येऊ शकेल. तुम्ही हे लिहा, आपल्याला एक्झाम पुरतंपणे होऊन जातं काम. फॉर एक्झाम और नोट्स पर्पज तुम्ही आर्यन तुम्हाला स्टेटमेंट आहे तसं उतरवून काढा, नो प्रॉब्लेम. फक्त लिसन टू इट, हे कसं समजून घेता येईल. इन अ क्लोज लूप ऑफ अ सर्किट, summation of potential drops across resistors and potential gain oblique loss across cells is 0. काय मी काही नाही, एक वाक्य फक्त बनवलंय, काही फार एक्झॅमेटिक स्टेटमेंट असं नाही आहे, तुम्ही जस्ट लिहून घेऊ शकता इफ यू वॉन्ट. बघा, आणि हे बोलीभाषेत तुम्हाला आता एक्सप्लेनेशन करून सांगताना कसं करायचं. कुठल्याही एका लूपमध्ये काय करायचं, करंटला फॉलो करायचं. जर आपण बॅटरीच्या सेलच्या छोट्या पोटेन्शियलपासनं दुसऱ्या हायर पोटेन्शियलला गेलो, लहान लोअरपासनं हायरला गेलो, तर आपण त्याला प्लस करायचं, प्लस E1 E2 E3. आणि हायरपासनं लोअरपासनं हायरला गेलो, एक मिनिट मी चुकीचं ड्रॉ केलं आहे का, E3 हायरपासनं लोअर आहे, सो सॉरी, E3 हायरपासनं लोअर आहे म्हणूनच मायनस घेतलं मी. ओके, दिस इज मेकिंग कन्फ्युजन. बघा, आपण लोअरपासून हायर गेलो म्हणजे पोटेन्शियलमध्ये वाढ झाली ना, म्हणून प्लस घेतलं मी. इथं काय, हायरपासून लोअरला गेलो म्हणजे पोटेन्शियलमध्ये घट झाली, कमी झाली, म्हणून मायनस घेतलं. सॉरी, बघा ड्रॉ करताना आहे काय, हे इथं बरोबर ड्रॉ आहे सगळं, इथनं इथं ड्रॉ करताना माझ्याकडनं चूक झाली. ओके, हे तुम्हाला कळतंय. दिस इज KVL, ॲज सिम्पल ॲज दिस. आता KVLचे आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. आणि अजून एक बिफोर दॅट, व्हॉट अबाउट रेजिस्टन्सेस. तुम्ही लूप ट्रेस करायचा. आपण लूप कसा ट्रेस करतो मला सांगा. हे ह्याला आता PQRST असं म्हणलं तर तुम्ही PQRST असं लूप ट्रेस करताय ना, असा लूप ट्रेस करताय आणि करंट पण असाच फ्लो होतोय. जर असं होत असेल तर काय, बघा ना, करंट बरोबर आपण जायचं कधी, लक्षात घ्या. करंट बरोबर गेले तुम्ही तर काय होतं, त्या करंटमुळे किती ड्रॉप झाला, पोटेन्शियलचा ड्रॉप होणार ना. लक्षात घ्या, रेजिस्टन्स काय करतो, पोटेन्शियलला ड्रॉपच करवतो ना, पोटेन्शियलला गेन तरी नाही करवत. आणि करंट ऑलवेज गोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे या रेजिस्टन्सच्या इथं हायर पोटेन्शियल असायला पाहिजे आणि ते लोअर असायला पाहिजे. मग तुम्ही हायरकडनं लोअरला गेले ना, या दिशेने R1 मधनं गेले, म्हणून मायनस IR1. कळतं तुम्हाला. हे नोट डाऊन करून घ्या. हे एक एक्झाम्पल बघा. या सर्किट, असं सर्किट दिलेलं आहे. आता या सर्किटमध्ये त्यांनी करंटची डायरेक्शन अशी दिलेली आहे डायरेक्टली. हे I1 आहे, I4 आहे, I5, I3, I2 असं आहे. आणि 2 याच्यात सेल्स आहेत, इतके सगळे रेजिस्टन्सेस आहेत. आता याच्यामध्ये जस्ट बघूयात की किर्चॉफ्स लॉ लावतात कसा. आता सगळ्यात पहिला किर्चॉफ्स लॉ जो आहे तो काय असतो, एका लूपमध्येच चालतो ना. आपल्याला एक क्लोज लूप पाहिजे. आता त्याच्यामध्ये किती लूप्स आहेत, हे एक लूप आहे, हे खालचं एक लूप आहे आणि अख्खं बाहेरचं 3, म्हणजे 3 प्रकारे आपण इथं लावता येतं. लक्षात घ्या, तुम्ही एकदा लॉ लावला आणि तुम्हाला एक इक्वेशन मिळालं, त्यानंतर तुम्ही सगळं नोनपासून अननोन जे काही सगळं कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जर करंट माहिती आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू विचारली ते काढता येतं. तुम्हाला सगळे रेजिस्टन्सेस माहिती आहे, करंट विचारलं किंवा रेजिस्टन्स करंट दोन्ही माहिती आहे, IE विचारलं, तुम्हाला जे काही नोन आहे त्यावर अननोन काढता येईल. त्यामुळे आपण फक्त नीट हे कॅल्क्युलेशन करून हे इक्वेशन लिहायला शिकूयात. बघा, KVL कसा अप्लाय करणार बघा. पहिला लूप चूज करा, कुठला लूप तुम्हाला आपण लावून बघू. पहिला ACB मध्ये बघूयात. इन लूप A to C to B. आता असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला ACB असं स्ट्रेस करायचं आहे. तुम्ही म्हणलं कोणी मी ABC करतो तरी चालणार आहे. यू चूज एनी सेन्स, फक्त ते लूप असू देत. ACB असं घेतोय, ठीक आहे. कळतं, हे लूप दिसतंय. ओके, आता मी हे असं ट्रेस करतो ना लूपला, A पासनं C पासनं B ला ना. ओके, चालू करा. A पासनं जर्नी A to C असं गेलो मी, असं आलोय. मला सांगा याच्यामध्ये करंट किती आहे. आता इथनं I3 फ्लो होतोय म्हणजे इथनं पण I3 फ्लो होत असेल ना, तोच करंट जातो ना इथं, दुसरा मध्ये कुठे ॲडिशनच नाही करंटची. ओके, असं जातोय. तर आता इथं आल्यानंतर काय झालं, तुम्ही विचाराल
सर पण इथं इथं मध्ये सेल आहे ना, म्हणजे हा सेल त्याचा स्वतःचा करंट पाठवत नाही का काय? I3 मध्ये या सेलची ॲडिशन होत नाही का? तर नाही होत. या सेलची ॲडिशन गृहीत धरूनच हे I3 व्हॅल्यू आलेली असते. कळते? ओके. त्यामुळे इथनं I3 कम्प्लीट I3च असतो. ओके. मी इथं ए पासून सीला ट्रॅव्हल करतो. एचं सी ट्रॅव्हल करताना इथं काही नाही, मध्ये हे आलं. बघा तुम्ही बॅटरीच्या हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलला गेले म्हणजे काय? घट झाली ना, म्हणजे आय राईट -E2. पुढे तुम्हाला हा रेजिस्टन्स मिळाला. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे R3 दिलेला आहे, लिहायचं राहिलं R3. ओके. आता करंट असा येतोय आणि तुम्ही लूप असे ट्रेस करताय. कळतंय? म्हणजे काय? हा करंट असा येतोय ना, म्हणजे इथं हायर असायला पाहिजे पोटेन्शियल आणि इथे लोअर असायला पाहिजे, तेव्हाच करंट इज गोईंग फ्रॉम हायर टू लोअर असतो ना कधी पण. ओके. पण तुम्ही आता ट्रेस करताना कुठनं ट्रेस करताय? तुम्ही लोअर टू हायर जाताय. तुम्हाला कळतंय? लोअर टू हायर जाताय, त्यामुळे तुम्हाला प्लस घ्यावं लागेल. प्लस I3 R3. कळतंय ना? का बघा करंट का असा ट्रेस होतो ना, असा येतो ना करंट, आणि मी असा ट्रेस करतोय. ओके. पुढे आता सीला आलो मी. सी पासनं बीला जातो. सी पासनं आय एम ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स बी. हां. आता कोण आलं? R2 आला. बघा आता पण R2तनं करंट जो पास होतोय तो असाच पास होतोय. असा पास होतोय म्हणजे हे हायर झालं, हे लोअर आहे. आणि मी जेव्हा R2ला जातोय तेव्हा आय एम गोईंग फ्रॉम हायर टू लोअर, त्यामुळे घट झाली पोटेन्शियल. म्हणजे काय लिहितो मी? I2 R2. कळतंय? आता मी आलो बीला. बी इथं जेव्हा आलो तेव्हा आय एम गोईंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, म्हणजे वाढ झाली. आय राईट +E1. इथनं परत तिथं ट्रॅव्हल करतोय. आता करंट बरोबर ट्रॅव्हल करतोय मी करंट बरोबर ट्रेस करतोय, म्हणजे करंट इज शुड ऑलवेज गो फ्रॉम हायर टू लोअर, त्यामुळे हायर टू लोअर म्हणजे घट झाली. आय राईट -I1 R1 बॅक टू ए. झालं? सगळं ट्रेस केलं. ऑल दिस इज इक्वल टू 0. झाला. KVL लावला. आता तुम्हाला हे खेळता येईल भरपूर यातलं. यू कॅन जस्ट प्ले विथ दिस थिंग्स. तुम्हाला यातलं हे दिलेलं आहे हे काढा, हे दिलेलं आहे हे काढा. हे बेसिकली हे इक्वेशन लिहिणंच इम्पॉर्टंट आहे. दुसरं आता दुसऱ्या हे झालं KVL इन दिस लूप. तर दुसऱ्या खालच्या लूपमध्ये बघूयात. आता मी ACB घेतला तसं आता काय करतो? चला ACD लूप घेता येईल मला, पण मी उलटं घेऊन बघतो. तुम्ही आता काही लोकांनी समजा मी या ठिकाणी ACB घेतलं होतं ना, तुम्ही जर ABC घेतलं असेल, लूप ट्रेस जरी केलं, तर तुम्हाला काय होईल? फक्त तुम्हाला इक्वेशन हेच मिळणार आहे. तुम्हाला फक्त साईन प्रत्येकाची वेगळी इन्व्हर्स झालेली उलटी मिळते. तर हे प्लस होईल, हे मायनस होईल, हे प्लस, असं उलटं झालेलं सगळं मिळेल. पण इक्वल टू 0 असल्यामुळे तुम्हाला इक्वेशन तेच मिळणार आहे. बघा इन लूप. आता तुम्ही सांगा ACD ट्रेस करू. आता तुम्ही कसं सांगणार आहे मला, पण ACD करू का ADC करू? आता एक आपण उलटा म्हणून ADC करून बघू. ADC ट्रेस करून बघू. तुम्ही स्वतः करून बघा. ऑल ऑफ यू स्क्रीनला पॉज करा आणि हे बघा. A to D. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम A to D. आता A to D जातोय तेव्हा मी करंटच्या सोबत चाललोय. म्हणजे करंट गोज ऑलवेज फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे मी हायर टू लोअर पोटेन्शियल गेलो म्हणजे मला घट झाली पोटेन्शियल. म्हणजे आय राईट I4 R4. डीला आलो. डी पासनं परत चाललो असं, परत आय एम गोईंग इन डायरेक्शन ऑफ द करंट ओनली, त्यामुळे काय झालं? हायर टू लोअर चाललोय म्हणजे परत घट झाली. -I5 R5. परत सीला आलो. सीवरनं परत गोईंग लाईक दिस. कशातनं गेलो? R3 मधनं गेलो. परत आय एम गोईंग अलॉंग विथ द करंट, म्हणजे गोईंग फ्रॉम हायर टू लोअर, म्हणजे काय? -I3 R3. आता मी इथं लोअर पोटेन्शियल आलो. लोअर पोटेन्शियलपासून हायर पोटेन्शियल आलो म्हणजे वाढ झाली ना. +E2 आणि बॅक टू ए. ऑल दिस इज 0. कम्प्लीट KVL खालच्या लूपमध्ये. ओके. आता मी KVL बघू तिसऱ्या केसमध्ये. हे अख्ख्या लूपमध्ये लावता येतं का? ADCB या लूपमध्ये, की मी मुद्दा म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून करून बघतो. इन लूप उलट ट्रेस करूयात. ABCD. ABC आणि D या लूपमध्ये लावून बघूयात. तुम्ही ट्राय करा सगळे. बघा असं येतं का? A to B पहिला ट्रॅव्हल करू. A to B मध्ये ट्रॅव्हल करताना काय? आय एम गोईंग अगेन्स्ट करंट, म्हणजे आय एम गोईंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. म्हणजे
पोटेन्शियलमध्ये वाढ झालेली आहे आणि वाढ किती पाहिजे प्लस I1 R1. इथं आलो, इथनं आय एम गोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल म्हणजे घट झालेली आहे मायनस E1. अगेन B टू C मध्ये आय एम गोईंग लाईक दिस अपोजिट टू I2 म्हणजे आय एम गोईंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल म्हणजे वाढ झालेली आहे प्लस I2 R2. C पर्यंत आलो, C वरनं D ला कसं येतोय आय एम गोईंग फ्रॉम अगेन लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल म्हणजे वाढ झाली आहे प्लस I5 R5. D ला आलो, D पासनं A ला जातोय म्हणजे परत गोईंग फ्रॉम लोअर टू हायर पोटेन्शियल म्हणजे वाढ झाली आहे प्लस I4 R4 इज ऑल इक्वल टू 0. कळत आहे का? तो यू कॅन पिकअप एनी लूप एनी सर्किट आणि तुम्ही तर KVL लावू शकता. तुम्हाला काही एक्झाम्पल देतो मी. ओके, आता एक रेडिली अवेलेबल आहे समोर एक्झाम्पल म्हणून तेच घेतोय. 10 वोल्टची बॅटरी आहे, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. 12 वोल्टची बॅटरी, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. आणि असे दोन बॅटरीज एकमेकांना पॅरलल जोडलेले आहेत आणि त्या पॅरलल जोडलेल्या बॅटरीजला एक लोड लावलेला आहे 20 ओमचं. तर त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की या 20 ओममधनं करंट किती फ्लो होणार. आता तुम्ही मला याच्या अगोदर एकदा क्वेश्चन विचारला होता कोणीतरी की आपण ती व्होल्टेज मेथड लावू शकतो का कॉम्प्लिकेटेड सर्किट्समध्ये करंट डिवाइड झाले कसं हे काढण्यासाठी. तर आता केसेस सर्किट जर कॉम्प्लिकेटेड असेल तर सिम्पलेस्ट वे यूज KVL. KVLनी कॉम्प्लेक्स सर्किट्स पण सिम्प्लिफाय होऊ शकतात. कशासाठी? टू फाइंड करंट अँड ऑल दॅट. आता त्याने विचारलं आहे 20 मधनं करंट किती फ्लो होईल 20 ओममधनं. आता मला करंटची डायरेक्शन माहीत नाही, असंही माहीत नाही की करंट असा फ्लो होईल का असा फ्लो होईल वगैरे वगैरे. आय डोंट नो दॅट. कारण जरी हे दिसतंय की हा व्होल्टेज जास्त आहे ह्याच्यापेक्षा, तरी पण ह्याचा रेजिस्टन्स कमी आहे, ह्याचा रेजिस्टन्स पण जास्त आहे. त्यामुळे तुम्ही बाय जस्ट मिअर ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगता येतच नाही की करंट फ्लो कसा होईल. हां, पण आपण एक गेस करू शकतो. तर तुम्ही करंटची डायरेक्शन अज्युम करा. आता मी अज्युम अशी करतो, सपोज करंट असा फ्लो होतोय. सपोज द करंट इज फ्लोईंग लाईक दिस. कोणी उलटा अज्युम करत असेल, आता इथं करंट आला, काही करंट इथं गेला, काही करंट इथं आला, असं होणार ना. ओके, तर आता समजा या करंटला मी I1 म्हणतो आणि या करंटला I2 म्हणतो. तर मला KCL काय सांगतो, ॲट जंक्शन अल्जेब्राइक सम ऑफ करंट इज 0 ना. म्हणजे हा आलेला करंट किती असायला पाहिजे I1 प्लस I2 असायला पाहिजे. हां, मुद्दामून असं उलटं घेतलं कारण हे पुस्तकात ज्या पुस्तकात आहे आय थिंक आर्यनमध्येच आहे हा, त्यामध्ये त्यांनी हा मधला रेजिस्टन्स त्यांनी मधला करंट त्यांनी असा घेतला आहे I1 प्लस I2 घेतला आहे. म्हणून मी मुद्दामून ह्याला I1 प्लस I2 घेऊन दाखवतो. ओके, आता डायरेक्शन तुम्ही कशीही अज्युम करा, फक्त KCL फॉलो झाला पाहिजे हे काळजी घ्या. हां, आता माझा जर I1चा आन्सर जर मायनस आलं तर याचा अर्थ काय, डायरेक्शन अज्युम केलेली उलटी आहे. आता मी कसं लावतोय KVL KCL बघा, काही नाही. आता तुम्हाला लूप किती दिसत आहेत, हा एक लूप आहे, हा दुसरा लूप आहे आणि हा ओव्हरऑल बाहेरचा तिसरा लूप आहे. बघा तिन्हीमध्ये लावा. तुम्हाला इथं I1 I2 दोनच अननोन आहेत ना. दोन अननोनसाठी दोनच इक्वेशन सफिशियंट आहेत, बाकी सगळं नोन आहेत पॅरामीटर्स. तुम्हाला दोनच लूप्स लावायचे आहेत. पिकअप एनी 2 लूप्स. आता मी नावं देतो, कॉल इट A B C D E F. मी कुठलेही 2 लूप लावतो. से लूप A B वेल आपण असं करू BCDE घेतो मी. BCDE दिसतोय लूप हा. ओके, चालू करा. B पासनं C ला जा, B पासनं C ला जा, मध्ये काहीच नाही. C पासनं D ला जा. बघा I2 असा आहे म्हणजे I2 यातनं पण I2 असाच फ्लो होणार ना. I2 आता I2च्या फ्लोच्या डायरेक्शनमध्ये तुम्ही C आणि D ट्रेस करताय म्हणजे I2 इज फ्लोईंग लाईक दिस. यू आर गोईंग फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल. I2 असा फ्लो, करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल. तर तुम्ही C पासनं D ला जाताय म्हणजे यू आर गोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्या एनर्जीमध्ये घट झाली. ती किती आहे, I2 इंटू 20 I इंटू R ना. हां, D पासनं E ला घ्या, मध्ये काहीच नाही आहे. E पासनं इथं या, इथं येताना काय, आता हा I2 जो आहे, समजा यातनं I1 करंट होत असेल पास, तर यातनं पण I1च असेल ना होत. बघा करंट इथं पण I1 असेल तर इथनं पण I1 गेलाच पाहिजे ना असं बाहेर. हे ऑफकोर्स आहे. आणि हे काय आहे, हे I2 आहे ना हा आलेला. आता I1 आणि I2 मिक्स होऊन इथं परत काय झालं पाहिजे,
I1 प्लस I2 झालंच पाहिजे ना. असं होणारच नाही, या बॅटरीचा I1 प्लस I2 करंट सोडला तर ह्याच्यामध्ये पण I1 प्लस I2 ॲड झाला पाहिजे ना. कळतं तुम्हाला हे साईन सगळं डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट्स. ओके, तर मी कुठपर्यंत आलो होतो, डी पासून ई पर्यंत काहीच नाही आहे. ई पासून परत बॅक टू दिस चाललो आहे मी, बॅक टू बी चाललो आहे. बॅक टू बी जाताना काय, आता यातनं I1 जातोय ना असं, पण I1 असं जातोय म्हणजे I1 गोईंग फ्रॉम मायनस टू प्लस, गोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, चार्ज ऑलवेज फ्लोज. त्यामुळे मी जातोय असा ई पासून बीला, म्हणजे आय एम गोईंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. म्हणजे काय झालं, माझं पोटेन्शियलमध्ये वाढ झाली, लोअर टू हायर ना. इथं पण मी वेल आय एम गोइंग टू लोअर टू हायर, तर इट इज इन्क्रीजिंग पोटेन्शियल. म्हणजे आय कॅन राईट I1 इंटू 0.8 असं लिहितो. पुढे इथं इथपर्यंत आलो, आता आय एम गोईंग फ्रॉम लोअर प्लेट टू हायर प्लेट, म्हणजे परत वाढ झाली +12, आणि आय एम रिचिंग बी इज ऑल इक्वल टू 0. म्हणजे आता मी हे सिम्प्लिफाय करतो, मला हे इक्वेशन असं मिळालेलं आहे. ओके, हे एक मला इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 1. ह्याला सिम्प्लिफाय करा, सॉल्व करत बसा. आता काय हे 20 4 25 5I2 मायनस 0.2 I1 इज इक्वल टू 3. असं आहे. याला 10 ने मल्टिप्लाय करा, 50I2 मायनस 2 I1 इक्वल टू 30. हे सिम्प्लिफाईड इक्वेशन नंबर 1. आता अजून एक इक्वेशन मिळालं तर दोन्ही तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुम्हाला I1 I2 मिळेल दोन्ही. मला बेसिकली I2च काढायचं आहे. ओके, आता दुसरं लूप घ्या. आता मी काय घेतलं, BCDE घेतलं ना लूप. आता कुठलं घेणार तुम्ही, ABEF घ्या, ABEF, ABEF. टेक एनी लूप, स्टार्ट फ्रॉम दिस A टू B, काहीच नाही आहे. B टू जाताना हायरपासून लोअर म्हणजे घट झाली, -12. ई गोईंग फ्रॉम हायर टू लोअर म्हणजे घट झाली, 0.8 I1. इथं आले, इथं गेले, काहीच नाही आहे. F2 इथं गेले. आता हा करंट असा फ्लो होतोय ना, करंट इज फ्लोईंग लाईक दिस, म्हणजे गोईंग फ्रॉम हायर टू लोअर, म्हणजे घट झाली, म्हणजेच -I1 प्लस I2 हा करंट आहे ना, इंटू 0.5. इथं आला, गोईंग फ्रॉम लोअर टू हायर म्हणजे वाढली 10 वोल्ट, आणि युअर बॅक टू ए. एक लूप कंप्लीट झालं, इक्वेटेड टू 0. तुम्ही आता हे सॉल्व्ह करा, सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा. 10 ने मी मल्टिप्लाय करतो, काय येईल हे, 8I1 प्लस 5I1 प्लस 5I2. हे काय 10 ने मल्टिप्लाय केल्याच्या अगोदर हे -2 झालं, -2चं +2 झालं, +20 झालं, ते तिथं गेलं, इक्वल टू -20 असं येतं. आता I1 8 आणि 5 13, 13I1 प्लस 5I2 इक्वल टू -20. हे आलं दुसरं इक्वेशन. बस हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला आता सॉल्व्ह करायचे आहेत. I1 I2. बरं, मग कसं सॉल्व्ह करतो, मला I2 काढायचं आहे. तर मी सॉल्व्ह करण्यासाठी इझी आहे, याला 10 ने मल्टिप्लाय करा, 130 I1. बाय द वे मी सोडतो हे इथंच गणित, हे तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. KVL आलं, माझं काम झालं. त्याच्या पुढे सिम्पल गणित आहे, असं तुम्हाला येईल. तुम्हाला कळलं कसं KVL लावायचं. ओके, व्हीटस्टोन्स ब्रिज बघा. व्हीटस्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे, गव्हातले दगड. तर त्याचं ब्रिज बेसिकली काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ 5 रेजिस्टन्सेस जर एकमेकांना असे जोडले, आणि याच्या अक्रॉस तुम्ही ॲनालिसिस करताय, या 2 टर्मिनलच्या अक्रॉस, तर या जंक्शनला, या प्रकारच्या अरेंजमेंटला से R1 R2 R3 R4 R5 असे 5 रेजिस्टन्सेस तुम्ही जोडले. या प्रकारच्या अरेंजमेंटला काय म्हणतात. आणि ऑब्व्हियसली असं जोडणं नुसतं सफिशियंट नाही आहे. तुम्ही या 2 पॉईंटपासून तुम्ही ह्याच्यापासून तुम्ही याचा अनालाइज करताय. म्हणजे इथनं या सर्किटमध्ये करंट इथनं येतोय आणि इथनं जातोय. समजा
इथं दोन कनेक्टर असं कनेक्शन दिलं असेल तर त्याला व्हीटस्टोन ब्रिज म्हणत नाहीत. आपण त्याचे एक्झाम्पल बघूया नंतर. या अरेंजमेंटला म्हणतात व्हीटस्टोन ब्रिज. ह्याचा यूज काय असतो? बरं, ह्याचा यूज हा फार युजफुल आहे. ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स असतात. ह्याचा यूज काय असतो? ह्याचा यूज असतो टू फाइंड अननोन रेझिस्टन्स. एखाद्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू मला काढायची आहे, अननोन आहे, त्याच्यावर टाईप प्रिंटेड नाही आहे, किंवा जसं आपण अननोन ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काढली होती युझिंग बीट्स, नंबर ऑफ बीट्सवरनं, तसंच तुम्ही अननोन रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते या सेटअपमधनं. आणि याचे बरेच युजेस आहेत. थर्मोकपल, थर्मिस्टर ज्याला आपण म्हणतो, नंतर बऱ्याच आपण पुढे बघणार आहे. पोटेन्शिओमीटर आणि हे आपण मीटर ब्रिज मध्ये आपण त्याचा यूज करणार आहोत. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा, ह्या ब्रिजचे दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतात बॅलन्स्ड आणि दुसरा म्हणतात अनबॅलन्स्ड. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड. कधी असं म्हणतात? बॅलन्स्ड जे असतं, बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिजचं मध्ये काय होतं, हा मधला जो R5 रेझिस्टर आहे त्यातनं करंट फ्लो होत नाही. कळतंय? यातनं करंट फ्लो होत नसेल मधल्यातनं तर त्याला काय म्हणतात? बॅलन्स्ड. अनबॅलन्स्ड म्हणजे काय? यातनं करंट R5 मधनं फ्लो होतोय. फरक कळला? बॅलन्स कधी म्हणतो? नो करंट थ्रू सेंट्रल रेझिस्टन्स. फार घाण अक्षरात काढलंय मी, नीट लिहा हे बघून. आणि अनबॅलन्स म्हणजे काय? करंट पासेस थ्रू सेंट्रल रेझिस्टन्स. अक्षराकडे बघू नका, या फारच घाण काढलंय, पण तुम्ही एक असं लिहू शकता वाक्य. बघा, आता अनबॅलन्स जो आहे व्हीटस्टोन ब्रिज, त्याचा काही यूज नाही आहे. इट्स युजलेस. म्हणजे असा रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यामध्ये, म्हणून त्याचा काही फायदा नाही आहे. पण बॅलन्सचा फायदा आहे. पण मला सांगा, असं कसं शक्य आहे? करंट जातोय इथनं, करंट असा आत येतोय, हे सगळं कंडक्टर्स आहेत, यातला इन्सुलेटर कुठलाच नाही आहे. तर R5 मधनं करंट न जायचं कारण काय? ओके, लक्षात घ्या, तुम्ही पहिला क्लास बघितला असेल तर करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. बरोबर ना? म्हणजे करंटला फ्लो व्हायला काय लागतं? पोटेन्शियल डिफरन्स लागतो. जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होणार. पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर करंट फ्लो होणं शक्यच नाही आहे. ते पोटेन्शियल डिफरन्सच मोटिवेशन असतं ना, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड लागतं, ते इलेक्ट्रॉनवर म्हणून तो फिरतो वगैरे, सगळं पहिल्या क्लासमध्ये मी बरंच एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता समजा इथलं पोटेन्शियल जर एक्स असेल आणि इथलं पोटेन्शियल पण एक्स असेल, आणि असं जर झालं की दोन्ही पोटेन्शियल सेम आली, तुम्हाला कळतंय, इफ बोथ पोटेन्शियल्स कम आउट टू बी सेम, तर काय होतं? करंट R5 मधनं जाणारच नाही ना. लक्षात घ्या, R5 मधनं करंट जाईल केव्हा? जेव्हा या दोन्ही पोटेन्शियल मधलं कुठलं तरी हायर आहे, कुठं तरी लोअर आहे. बट जर दोन्ही सेमच आहे तर हायर लोअर आहेच नाही, दोन्ही सेमच आहे पोटेन्शियल. त्यामुळे त्या केसमध्ये R5 मधनं करंट जाणार नाही. आणि त्या केसमध्ये मी काय म्हणतो, याला बॅलन्स्ड. आता याचं ॲनालिसिस कसं करायचं बघा. समजा हा पॉईंट A आहे, हा पॉईंट B आहे, आणि हे AB बाहेरच्या असं एका एक्सटर्नल सर्किटला कनेक्टेड आहे आणि करंट फ्लो होतोय. समजा याचा पोटेन्शियल जर V असेल आणि याचा पोटेन्शियल 0 असेल, काही नाही, हरकत नाही. तुम्ही जर V1 V2 घेतलं तर चालेल, 0 घ्या, 0 आणि V घेतो. असं जर असेल, कुठल्याही एका पॉईंटचं तुम्ही 0 घेऊ शकता ना, कारण पोटेन्शियल ही कधी पण एक कंपॅरेटिव्ह टर्म असते. बघा, पोटेन्शियल आपण कसे म्हटलं, आपण इन्फायनिटीला जर पोटेन्शियल 0 असेल तर इथलं पोटेन्शियल काहीतरी V असं म्हटलेलं होतं. बघा, ठीक आहे, कळलं तर वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. जर आपण डिटेल्स याच्या नंतर सविस्तर बघता येतील. ओके, समजा मी ह्याला V म्हटलं, ह्याला O म्हटलं, तर आता बघा, इथनं करंट असा फ्लो होतोय I. आता हा I इथं डिवाइड झाला, I1 आणि हा I2. आता जर करंट R5 मधनं फ्लो व्हायचा नसेल, याचाच अर्थ काय? I1 जो इथनं गेला तो अख्खाच्या अख्खा I1 इथनं फ्लो झाला पाहिजे, इथनं गेलाच नाही पाहिजे ना. कळतंय का? हा I1 अख्खाच्या अख्खा असा जाऊन असा फ्लो झाला पाहिजे. इट कॅनॉट गो लाईक दिस. म्हणजे I1 इथं जर I1 ही व्हॅल्यू असेल तर ही पण I1च असली पाहिजे, सगळा फ्लो इथनं गेला. तसं सिमिलरली हे I2 जर असेल, इफ दिस इज I2, अख्खा I2 इथंच गेलं पाहिजे. I2 इथं जाऊन चालणार नाही, किंवा इथनं वरनं काही त्यात मिक्स होणार नाही. I2 अख्खं आलं म्हणजे याचा अर्थ काय? तरी मधल्या आर्ममध्ये करंट नाहीये. आता हा I1 आणि I2 मिक्स होऊन परत इथं काय होईल? I होईल. ओके, आता बघा, मला कसं लिहिता येईल? पहिल्यांदा लुक ॲट R1. R1 ला काय लिहिता येईल? V/I इज इक्वल टू R ना.
व्ही अपॉन आय इक्वल टू आर. मला सांगा व्ही काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो ना. मला सांगा R1च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. ह्याचं पोटेन्शियल व्ही आहे आणि ह्याचं पोटेन्शियल एक्स आहे. आता एक्स हायर असायला पाहिजे ना, म्हणजेच करंट असा फ्लो होणार ना. ओके, म्हणजे आय कॅन राईट पोटेन्शियल डिफरन्स काय लिहू, फॉर R1. बघा R1 साठी मी काय लिहितो, एक्स मायनस व्ही असं लिहू का, एक्स मायनस व्ही हे पोटेन्शियल डिफरन्स झालं अपॉन आय, ह्याच्यातनं करंट पास होत आहे I1. व्ही अपॉन I1 इक्वल टू R1 असं लिहू मी ह्याला. ओके, पुढे काय करतो मी, इथं बघतो, इथं काय लिहिता येईल मला व्ही अपॉन, इथं काय लिहिता येईल आता, हायर पोटेन्शियल एक्स. वेल, आपल्याला एक मिनिट, मी काय करतो, लेट मी जस्ट टेक दिस आउट. काही नाही, फॉर R1 मला काय लिहिता येईल, फॉर हे हायर आणि हे लोअर आहे ना, म्हणजे काय लिहिता येईल, व्ही मायनस एक्स अपॉन इज I1 करंट इज इक्वल टू R1. हे झालं R1 साठी. आता फॉर R2 साठी असंच लिहू का मी, हे पण दोन R2 आणि R1 एकाच पोटेन्शियलच्या अंडर आहेत ना, म्हणजे R2 साठी काय लिहू मी, पोटेन्शियल डिफरन्स किती याचा, व्ही मायनस एक्स आहे ना पोटेन्शियल डिफरन्स, अपॉन करंट I2 इक्वल टू R2 आहे. तसंच R3 साठी काय लिहू, R3 साठी पोटेन्शियल डिफरन्स किती आहे R3 साठी, एक्स, हे एक्स आणि 0 आहे ना, म्हणजे हे एक्स ना पोटेन्शियल डिफरन्स, एक्स बाय I2 इज इक्वल टू R3. आणि आता R4 साठी पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, एक्स बाय I1 इक्वल टू R4. कळतंय. आता एक काम करा, या दोन्हीचा रेशो घेतो मी. लेट मी टेक रेशो ऑफ दिस टू. मला काय मिळेल, या दोन्हीचा रेशो घेऊन मी काय मिळेल, हे आणि हे कट होईल ना, म्हणजे आय कॅन से, आणि तर I1 R1 इथं गेलं तर आय कॅन से 1/1. I1 R1 इथं गेलं ना, आय इथं गेला I1 आणि I2 पण इथं गेला, तर V बाय एक्स LHSचा रेशो झाला 1, आणि तर काय झाला I1 R1 अपॉन I2 R2 असा येईल रेशो हा. ओके, दिस इम्प्लाइज आय कॅन से I2 R2 इक्वल टू I1 R1. या दोन्हीचा रेशो घ्या, काय येतं, 1 इज इक्वल टू R3 I2 अपॉन R4 I1, म्हणजे R4 I1 इज इक्वल टू I3 I2. बघा, आता मी काय करतो, या दोन्हीचा परत रेशो घ्या, या आणि या रेशो घ्या, दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. I2 पाहिजे ना का, मग तुम्ही दिस अपॉन दिस घेतलं तर काय I1 कट होईल, म्हणजे काय होईल R1 बाय R4 इज इक्वल टू दिस अपॉन दिस, काय होईल I2 कट होईल ना, म्हणजे R1 अगोदर घेतला होता ना, म्हणजे मला काय मिळेल R2 बाय R3 असं मिळेल. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. याचाच अर्थ काय असं लिहिता येईल मला, R1 R3 इज इक्वल टू R2 R4. बघा, कम बॅक टू ओरिजिनल, R1 R3 इज इक्वल टू R2 R4. हे कळतं तुम्हाला. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. ही कंडिशन आहे, दिस इज कंडिशन फॉर बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. कंडिशन फॉर बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. याचा अर्थ काय, अशा ज्या सगळ्या व्हीटस्टोन ब्रिजमध्ये जिथे जिथे ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये, बघा काय कंडिशन आहे ही, R1 R3, हे एका फ्रेम मध्ये बसणं अवघड आहे कॅमेऱ्याच्या. बघा R1 हा आहे ना, R1 R3 इट शुड बी इक्वल टू R2 इंटू R4, म्हणजे अपोजिट, एकमेकांचे अपोजिट जे रेझिस्टन्स आहेत त्याचा प्रोडक्ट काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट सेम असायला पाहिजे. जर अपोजिट प्रोडक्ट सेम असेल, व्हीटस्टोन ब्रिजच्या अपोजिट प्रोडक्ट रेझिस्टन्सेसचा सेम असेल, तर काय त्या ब्रिजला काय म्हणतो आपण, बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. त्या केसमध्ये R5 मधनं करंट फ्लो होत नाही. कळतंय.
हे त्याचं अरिथमॅटिक आहे, त्याचं प्रूफ आहे. याचा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल, समजा हे 3 ओहम आहे, हे 8 ओहम आहे, 6 ओहम आहे, 4 ओहम आहे. बोला, इज दिस बॅलन्स्ड? ह्या मध्ये जे काही असेल असू दे, 10 ओहम. बोला, इज दिस अ बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज? येस. का? समोरच्या प्रोडक्ट बघा, हे 8 त्रिक 24, हे 3 आहे ना, दिस इज 3, 8 त्रिक 24 आणि याचा प्रोडक्ट 6 चौक 24, म्हणजे समोरच्या रेजिस्टन्सचा प्रोडक्ट सारखा आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे. त्यामुळे दिस इज अ बॅलन्स्ड. त्यामुळे देर इज नो करंट थ्रू मधला रेजिस्टन्स. यू अंडरस्टँड दिस? ओके. अजून एक एक्झाम्पल, समजा हे मी 5 10 केलं, हे 25 2 केलं. बोला, इज इट बॅलन्स्ड? मध्ये काही 100 ओहम मध्ये काही असू दे, इज इट बॅलन्स्ड? येस. अपोजिटचा प्रोडक्ट काय 50 आणि याचा पण प्रोडक्ट 50. त्यामुळे दिस इज अ बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. देर इज नो हे ए आणि बी आउटपुट आहेत. ओके. आता हे आहे 2 आणि हे आहे 10 आणि हे 4 आणि 5 आणि हे 5 ओहम. मला सांगा, इज इट बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज? तुम्हाला वाटेल अरे नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे, 10 दुणे 20, 5 चौक 20, अपोजिटचा प्रोडक्ट काय आहे, सारखा आहे ना. ओके. बट माय डिअर, दिस इज नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज ओनली. का? तर लक्षात घ्या, व्हीटस्टोन ब्रिजसाठी काय आवश्यक आहे तुम्हाला तेच सांगतोय. व्हीटस्टोन ब्रिजसाठी आवश्यक आहे हे ए आणि बीचे जे इनपुट आहेत या व्हीटस्टोन ब्रिजमध्ये येणारे, ते इनपुट असे असून चालत नाहीत. दे कॅनॉट बी लाईक दिस. ते इनपुट इथं आणि इथं असायला पाहिजेत. कळतंय? या केसमध्ये ते असे आहेत, तर दिस इज नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज ओनली. त्यामुळे ह्याच्यात हे काही नाही, हे सारं पॅरलल 3 सर्किट पॅरललमध्ये आहेत. म्हणजे हे काय, दिस इज ॲज गुड ॲज 5 ओहम, हे 5 आणि 2 7 पॅरललमध्ये, सॉरी सिरीजमध्ये 7 ओहम, आणि 4 आणि 10 14 ओहम. ओके. हे असं आहे आणि याचं पॅरलचं काहीतरी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स होईल. म्हणजे दिस इज नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज. कळतंय? ह्याला व्हीटस्टोन ब्रिज म्हणत नाही. व्हीटस्टोन ब्रिजसाठी नुसतं 5 रेजिस्टन्स दिसले म्हणजे डोळे झाकून व्हीटस्टोन ब्रिज म्हणायचं नाही. व्हीटस्टोन ब्रिज तेव्हाच असतं जेव्हा हे 5 असतात आणि या 2 पॉईंट्सपासून तुम्ही आउटपुट घेतलेलं असतं किंवा इनपुट दिलेलं असतं. दिस इज व्हीटस्टोन ब्रिज. आणि बॅलन्स कधी म्हणतो आपण, जेव्हा समोरच्या रेजिस्टन्सेसचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं, सेम असतं, त्याला बॅलन्स म्हणतो. ठीक आहे. तर या व्हीटस्टोन ब्रिजचे बरेच प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी काय असतात प्रॉब्लेम्स, की तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज विचार दिलेला आहे आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढा असतं. बघा, हे एक उदाहरण फॉर एक्झाम्पल बघा. असा व्हीटस्टोन ब्रिज आहे, 3 ओहम 3 ओहम 5 ओहम 5 ओहम. बघा, इज इट बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज? आता हे अनबॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज असेल तर हे असे क्वेश्चन्स आपण परत कधीतरी जेव्हा वेळ मिळेल त्या आउट ऑफ इंटरेस्ट बघता येईल. पण असे क्वेश्चन सीईटीमध्ये येत नाहीत अनबॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिजचे. आपण बॅलन्स्डच असतो, स्टडी आपण करतोय. तर आता मला सांगा, इज दिस बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज? फर्स्ट ऑफ ऑल, इज दिस व्हीटस्टोन ब्रिज? द आन्सर इज येस. कारण का, तर 5 रेजिस्टन्सेस आहेत आणि आउटपुट असं दिलेलं आहे. हे आपलं व्हीटस्टोन ब्रिज आहे. आता हे व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स्ड आहे का चेक करा. ऑपोजिटचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, 5 त्रिक 15 5 त्रिक 15. इट इज सेम. दॅट मीन दिस इज बॅलन्स्ड. बॅलन्स जर असेल तर क्वेश्चन आहे, फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस ए बी. ए बीच्या अक्रॉस आर इक्विव्हॅलंट काढा. आता नुसतं बघून आपल्याला हे कधीच कळणार नाही की हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे का सिरीज कॉम्बिनेशन आहे. तुम्ही मला माहिती आहे, पॅरलल आपण 1/r इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2 प्लस 1/r3, आणि सिरीजमध्ये आर इक्विव्हॅलंट इक्वल टू r1 प्लस r2 प्लस r3 असतो, हे करतो. पण आता तिथं बघून सांगा मला, आर दे इन पॅरलल, आर दे इन सिरीज? तुम्ही सांगू शकत नाही.
असं तुम्ही म्हणूच शकत नाही कुठले दोन पॅरललमध्ये आहेत आणि कुठले दोन सिरीजमध्ये आहेत. बघा हे दोन पॅरललमध्ये आहेत का? नाही आहेत. का? पॅरललमध्ये मध्ये हे काहीतरी आलं ना, कळतंय? ओके, हे दोन पॅरललमध्ये आहेत का? नाही, हे मध्ये आलं ना काहीतरी. आणि हे 3 आणि 5 सिरीजमध्ये आहे का? नाही, परत मध्ये ब्रांचिंग आलं. त्यामुळे नुसतं बाय मियर ह्याच्या अगोदर शिकलेल्या लॉजिकनुसार हे सॉल्व्ह करता येत नाही. हां, पण व्हीटस्टोन ब्रिज हाऊ मेक्स इट इझी. व्हीटस्टोन ब्रिजमुळे मला कळलं की हे बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज असल्यामुळे मधनं करंट जातच नाही आहे. तर इट इज ॲज गुड ॲज मध्ये काही नाहीच आहे. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज लाईक दिस. हे कधी शक्य आहे? फक्त बॅलन्सलाच शक्य. इट इज ॲज गुड ॲज 3 ओहम, 5 ओहम, 3 ओहम आणि 5 ओहम. ओके, आता काढा. आता सिम्पल झालं. हे 3 आणि 5 सिरीजमध्ये, हे 3 आणि 5 सिरीजमध्ये, ह्याचं कॉम्बिनेशन आणि ह्याचं कॉम्बिनेशन एकमेकांच्या पॅरललमध्ये. म्हणजे हे काय झालं 7, हे काय झालं 7 आणि 7 आणि 7 पॅरललमध्ये. म्हणजे आन्सर आहे 3/2. आन्सर आहे 7 पॅरललमध्ये आहेत ना, 7 आणि 7 म्हणजे 7चा अर्ध होईल. दिस बिकम्स 7/2 म्हणजे 3.5. ओके, ओहम. आन्सर बघा. हे आपण जर व्हीटस्टोन ब्रिज आपल्याला कन्सेप्ट माहीत नसेल तर हे अवघडच आहे. हे जन्मभर म्हणजे ह्याला आपण मग VI मेथड वगैरे फार कॉम्प्लिकेटेड मेथडने लावावं लागेल. पण हे व्हीटस्टोन ब्रिजनी जस्ट बाय ऑब्झर्वेशन झालं. हे फक्त बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज असायला पाहिजे. कळतंय? अजून एक प्रॉब्लेम बघा. हा प्रॉब्लेम. आता क्वेश्चन आहे फाइंड R इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अक्रॉस A and B. R इक्विव्हॅलंट इन A and B. म्हणजे माझा ह्याचा R इक्विव्हॅलंट काढायचा आहे. आता हे काय तर तिसरंच आहे. कसं सॉल्व्ह करणार? तुम्ही डायरेक्टली ऑब्झर्वेशन तुम्हाला पॅरलल दिसतंय का, सिरीज दिसतंय का? बघा, हे आणि हे सिरीजमध्ये आहेत का असं म्हणता येईल का मला? नाही, कारण मधनंच करेक्शन गेलेलं आहे. हे आणि हे सिरीजमध्ये म्हणता येईल का? नाही, कारण मध्ये करेक्शन आलेलं आहे. हे आणि हे पॅरलल म्हणता येईल का? नाही, मध्येच काहीतरी हे घुसलेलं आहे, ह्याचं कनेक्शन याच्या अक्रॉस आहे. कळतंय ना? त्यामुळे तुम्हाला जस्ट बाय ऑब्झर्वेशन तुम्हाला कळणार नाही की हे सिरीजमध्ये आहे का पॅरललमध्ये का अजून काय. तर हे पण आता व्हीटस्टोन ब्रिज, आता पण मला सांगा, हे व्हीटस्टोन ब्रिज पण दिसत नाही आहे. व्हीटस्टोन ब्रिज किती सुंदर होतं मग अशी चौकटमध्ये. ओके, तर बघूयात आता हे सॉल्व्ह कसं करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, मी याच्यात कशाच तरी पोटेन्शियल, याचं पोटेन्शियल मानलं X, याचं पोटेन्शियल मानलं Y, किंवा ह्याचं पोटेन्शियल आपण घेऊ 0 आणि ह्याचं पोटेन्शियल घेऊ V. असं घेता येतं ना. तुम्ही अख्ख्या सर्किटमध्ये कुठल्या तरी एक पोटेन्शियल 0 मानून बाकी त्याच्या तुलनेमध्ये बाकीचे पोटेन्शियल काढू शकता. तर याचं पोटेन्शियल जर 0 घेतलं तर मला सांगा, हे 0 तर हे 0 म्हणजे इथं हे 0 आलं आणि हे V आहे. नेवर माइंड. हे पोटेन्शियल समजा X आहे आणि हे पोटेन्शियल Y आहे. कळतंय? आता तसं जर असेल तर मी ह्याला या 5 रेजिस्टन्सला रिअरेंज करू शकतो का? बघा, रिअरेंज कसं करतो मी ह्याला रिअरेंज करतो. हा आहे 0 पोटेन्शियल, हा V पोटेन्शियल आणि हा X पोटेन्शियल आणि हे Y पोटेन्शियल. हा तो पॉईंट तुमचा A आणि हा पॉईंट तुमचा B. बघा, Bचं V आहे ना आणि Aचं पोटेन्शियल 0 आहे. ओके, आता बघा, प्रत्येक रेजिस्टन्स कुठल्या पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस आहे. हा 2 ओहम कोणाच्या अक्रॉस आहे? 0 आणि Yच्या अक्रॉस आहे ना, मध्ये आहे ना. म्हणजे तर मी काय करतो, 0 आणि Yच्या मध्ये 2 ओहम जोडून टाकतो. झाला. हा 2 ओहम कोणामध्ये? 0 आणि Xच्या मध्ये. मग इथं पण मी काय करतो, 0 आणि Xच्या मध्ये 2 ओहम जोडून टाकतो. हा झाला. हा बघू, हा 2 ओहम कोणामध्ये? X आणि Vच्या मध्ये. म्हणजे X आणि Vच्या मध्ये हा 2 ओहम जोडला. ओके, आणि हा 2 ओहम कोणामध्ये? Y आणि Vच्या मध्ये. म्हणजे इथं पण 2 ओहम जोडला. ओके, आणि आता हा झाला. आता हा राहिला, हा X आणि Yच्या मध्ये आलं. आता हे दिसतंय व्हीटस्टोन ब्रिज. दिस इज व्हीटस्टोन ब्रिज. ओके, लेट अस अनालाइज वेदर इट इज बॅलन्स्ड. इट इज ऑब्व्हियसली बॅलन्स्ड. 2 प्रोडक्ट ऑफ अपोजिट रेजिस्टन्सेस सेम. 4. ओके, ह्याचा अर्थ काय? मधला रेजिस्टन्स 0 आहे. मधला रेजिस्टन्स 0 म्हणजे यातला काही करंट पास होतच नाही. यातनं करंट पास होत नाही म्हणजे हे 2 सिरीजमध्ये. जो करंट यातनं तोच करंट यातनं. हे 2 सिरीजमध्ये म्हणजे वर झाले 4, हे 2 सिरीजमध्ये म्हणजे हे झाले 4 आणि 4 एकमेकांना पॅरलल. म्हणजे याचं आन्सर आलं 2. आन्सर काय आहे? R इक्विव्हॅलंटचं 2 ओहम. म्हणजे या अख्ख्याचा रेजिस्टन्स 2 ओहम.
बघा असं नुसतं मेर बघितलं की किती अवघड प्रॉब्लेम वाटतो, पण यू जस्ट कन्वर्ट इट इन टू अ विटस्टोन ब्रिज आणि इट इज अ बॅलन्स विटस्टोन ब्रिज. आन्सर ओरल आन्सर आलं. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. ओके, आर्यंतमध्ये एक्झाम्पल नंबर 12 आणि 13 या विटस्टोन ब्रिजच्या खालीच दिलेले आहेत. चांगले एक्झाम्पल्स आहेत, बघून घ्या फक्त. ठीक आहे, मी हा क्लास पॉज करतो, थांबवतो आणि आपण पुढच्या क्लासमध्ये मीटर ब्रिज, पोटेन्शिओमीटर हे बघून या चॅप्टरला विश्रांती देऊ. ठीक आहे, चला, गुड डे, बाय.